जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज सुरुवात डायरेक्ट ग्रास कटिंग पासून झाली. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोललो होतो का ग्रास कटिंगचं काम आपल्याला चालू करायचं आहे आणि मग आजपासून ग्रास कटिंग चालू झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाई लोक सबस्क्राईब करा यार चॅनलला, नाही का. तुमच्या भावाला थोडंसं मोटिवेशन येतं. मग आज अर्ध्या बाजूच्या ना खाली जो आपला पर्पलचा पहिला प्लॉट आहे ना त्याच्यामध्ये आज सुरुवात केली. आणि तो जो दुसरा प्लॉट आहे ना त्याला पण सुरुवात करायची आहे. पण म्हटलं तो प्लॉट आहे ना खाली झाल्यानंतर करू. पण बघू जसं टाइम भेटेल तसं करू. आज पलटी करायला ट्रॅक्टर पण येणार होता. जर तो ट्रॅक्टर आला तर ट्रॅक्टर सोबतच थांबावं लागेल तुमच्या हॉल, नाही का. चला हे कटिंग करायला पण ते जे पुढं दिसतंय ना त्याला बी 2-3 ऑप्शन आहे, नाही काय बाई. दिसतंय ना त्याच्यामध्ये पण 2-3 ऑप्शन आहे. आपल्या एक अजून एक आहे ते ग्राइंडरला कसं ते कटिंग व्हील राहतं तसे व्हील याला पण येतं, नाही का कटिंग करायला. ग्रास कटिंगचं काम तर चालू आहे, ते तिकडं चालू आहे. हे ग्रास कटिंगचं मशीन आहे ते इकडं काम चालू आहे. मग म्हटलं मग इकडं प्लॉट द्यायचं आहे ना, याच्यात बी ग्रास कटिंगचं आहे ना काम चालू करून देऊ, नाही का. याचं बी एवढ्या 2 दिवसात आहे ना हा पण प्लॉट आहे ना लगेच चालू करून देऊ. काय लय दिवस ठेवण्यात मजा नाही, चालू करून देऊ. पलटी करायला ट्रॅक्टर तर आलं तर त्यांनी सुरुवात पण करून दिली ती. मी थोडा लेट आलो. मी खाली गेलो होतो रानामध्ये जिकडं ग्रास कटिंगचं काम चालू आहे ना तिकडे चक्कर मारित होतो. तोपर्यंत ट्रॅक्टर येऊन त्यांनी सुरुवात पण करून दिली ती. आता यावेळी ना जे वावर आहे ना याचं काम भरपूर आहे आपल्याला. ही पलटी, त्याच्यानंतर फन, त्याच्यानंतर रोटर करून एक लेवल झाल्यानंतर ना मार्किंग करायची, त्याच्यानंतर हुंडी आणायचे, ड्रिपच्या नाळ्या सरळ करायच्या आहे. आणि ज्या वरच्या तारी ना ते बी तारी ना फिट करून घ्यायचे, टाईट करून घ्यायचे, नाही का. भरपूर काम बाकी आहे, नाही का अजून वावराचं. पलटी करायचं काम तर चालू आहे. आपलं काम एवढंच आहे हे मध्ये हे बांबू दिसते ना हे बाई, यांचं काम काय माहिती का, फक्त तारीवर लावून धरायचं, नाही का. असं काही चालू आहे ट्रॅक्टरचं पण काम. एक कप्पा तर झाला आहे तिकडं, हा एक कप्पा झाला. आता दुसरा कप्पा चालू आहे. असे 4 कप्पे करेल, नाही का आपण. चाललंय प्रत्येक कप्प्यामध्ये सेंटरला बांबू लावायचे. तिथपर्यंत ट्रॅक्टर आला का परत काढून साईडला लावायचे. बस एवढंच काम आहे आपलं. अर्ध्यापर्यंत तर आलं आहे ट्रॅक्टर. इकडे ट्रॅक्टर हे कसे 4 बॉडीगार्ड ट्रॅक्टरला सांभाळायला. 4 ट्रॅक्टर्स बोलतोय ते ना अर्ध्यापर्यंत आलेलं आहे. ते एवढं झालंय. हेच आपलं काम आहे बांबू लावायचं. दुपारचे ना 1 ते 1:30 वाजले. इतकं घाणून आहे ना. काय ट्रॅक्टरवाला माणूस आपलाच मित्र आहे, त्याला सांगितलं होतं सकाळी लवकर ये रे, एवढं टाईमात होऊन गेला असतं. पण नाही, माणूस लेट आला, काय सगळं काम लेट होऊन गेलं. झालं भाऊ पलटी टाकून. हे आडगाई मारायचं काम चालू आहे. आडगाई म्हणजे 4 कोपरे 2 करके मारायचं काम राहतं ना, ते चालू आहे. आता ही सेंटरला पाईपलाईन होती ती चेक करतोय, कुठे लिकेज बिकेज झाली का काय, का फोन लागला काय. तुमच्या भावानी बी 1 कप्पा पुरा मारला असं दारा. पण काही म्हणा, आपल्या छोट्या ट्रॅक्टरची सवय आहे. ट्रॅक्टरनी ना तिकडं दाबून सोडून उतरल्यानंतर थोडीशी फील वेगळी, म्हणजे डायरेक्ट कापरं बिपरं चालू झालं होतं, नाही का. असं काही विषय नाही. एखाद दिवशी त्याच्यासोबत जाऊ ना, असं जे मोकळं रान राहतं ना त्याच्यात पलटी बिलटी मारायला ना जाऊ. पहिली एक सरी तो सरळ मारून देईल, त्याच्यानंतर काय 1 टायर आतमध्येच राहतं आणि मग आपण फक्त रेस द्यायची, संपला विषय. जाऊ पाहू, चेक करू एकटे. आईले शेवटची आडगाई आहे ती झाल्या परत एकदा तशी मारणारी. तिकडं अजूनही बी ग्रास कटिंग चालूच आहे.
कुठं आहे ग्रास कटिंग चालूच आहे. आपल्याला आहे ना पावडर मारायची आहे. आपल्या शेवटचा प्लॉट राहिले त्याला कलर अप म्हणून पावडर आहे, कलरिंगसाठी वाटतं थोडंसं त्याला मारायची आहे. चला मारून घेतो. व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहत असाल ना तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय तुमच्या भावाला थोडंसं मोटिवेशन भेटतं. आणि दुसरा विषय राहिला असा का मी काय करतो माहिती का, आज जर व्हिडिओ जर टाकले ना, आजचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस आणि परवा मग व्हिडिओ टाकायचे नाही का. म्हणजे कसं करतो माहिती का, 2 दिवसाची रेकॉर्डिंग करून आणि मग तिसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकतो. म्हणजे आपले 2 दिवस केले ना तर मधल्या तिसऱ्या दिवशी लगेच व्हिडिओ येतो नाही का. चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.